तर हॅलो मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो इंजिनविषयी माहिती. इंजिन कसं वर्क करतं, इंजिनमध्ये किती स्ट्रोक असतात. इंजिनमध्ये मेनली तर 4 स्ट्रोक असतात. पहिला स्ट्रोक म्हणजे इंटेक स्ट्रोक, सेकंड स्ट्रोक म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक, तर थर्ड स्ट्रोक म्हणजे एक्सपान्शन स्ट्रोक, त्यालाच आपण पॉवर स्ट्रोक असे म्हणतो. आणि चौथा स्ट्रोक जो असतो तो एक्झॉस्ट स्ट्रोक असतो. तर पहिला स्ट्रोक बघायला गेलं तर पहिला इंटेक स्ट्रोक कसा काम करतो हे तुम्हाला माहितीच नसेल, तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे की इंजिन कसं वर्क करतं. तर इंटेक स्ट्रोकमध्ये काय होते, जे आपलं एअर ॲटमॉस्फेरिक एअर आणि फ्यूलचं मिक्सचर म्हणजे पेट्रोल याचं मिक्सचर सक केलं जातं. जो आपला पिस्टन पहिले टॉप डेड सेंटरवर असतो, तो सक केल्यानंतर तो बॉटम डेड सेंटरवरती जातो. त्यानंतर काय होतं, त्यानंतर कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे सेकंड स्ट्रोक चालू होतो, त्यालाच आपण कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणतो. कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये काय होते, ते जे इंजिनमध्ये सक केलेलं पेट्रोल आणि एअर असते ते हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमध्ये कॉम्प्रेस केले जाते, त्यालाच आपण कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणतो. कॉम्प्रेशन स्ट्रोक झाल्यानंतर जो एक इंजिनच्या हेडवरती एक स्पार्क प्लग लागलेला असतो, तो स्पार्क प्लग काय करतो, त्यामधून एक चिंगारी बाहेर पाडतो. चिंगारी बाहेर पडल्यानंतर जे आपण पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर असते त्याच्यामध्ये ब्लास्ट व्हायला चालू होते, त्याच्यात एक्सप्लोजन चालू होते. एक्सप्लोजन झाल्यानंतर जे आपला पिस्टन असतो, पिस्टन टॉप डेड सेंटरमधून बॉटम डेड सेंटरमध्ये जातो. बॉटम डेड सेंटरमध्ये जाऊन तो पॉवर निर्माण करतो. पॉवर निर्माण झाल्यानंतर जे आपलं फ्यूल बर्न होते ते चौथा स्ट्रोक म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोक थ्रू बाहेर